प्रोटेस्ट होते ते कशाबद्दल होते? आपल्या सगळ्यांना माहित असेल जसं की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIA चा रिपोर्ट आहे की 2047 मध्ये या भारताला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी काही हालचाली जिहाद्यांकडून सुरू आहेत। त्याच पद्धतीने आता 9 जूनला ज्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत होते त्याच दिवशी बरोबर कोइन्सिडेंस म्हणा किंवा त्यांनी ठरवून केलेला घात जे जम्मू काश्मीर मधील श्रद्धाळू जे आपले भाविक आहेत ते कटरावरून शिवखोडीला जात असताना त्यांच्या बसवरती हल्ला झाला आणि त्यामध्ये 10 ते 12 आपले हिंदू जे भाविक होते ते मारले गेले। आज सकाळची ही घटना आहे की 2 आपले जवान सुद्धा मारले गेले। याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतंय की इस्लामिक आतंकवाद इस्लामिक जिहाद यांना हा एक आपल्या हिंदूंना संदेश द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला अजूनही संपवू शकतो आणि या पद्धतीने जे हे काम केलं जाते त्याला उत्तर म्हणून आज बजरंग दलाने हे आंदोलन केलेलं आहे। बजरंग दलाचा इतिहास हा शौर्याचा आहे। बजरंग दलाचा इतिहास हा शौर्यातून निर्माण झालेला बजरंग दल आहे। त्यामुळे बजरंग दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इकडे रोष व्यक्त केलेला आहे कारण सीमेवरती तर सैनिक आहेत पण देशाच्या अंतर्गत सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित असेल पडघा असेल मुंब्रा असेल इथं इशरत जहा ही आतंकवादी सापडली ते मुंब्रा असेल पडघा असेल पडघ्यामध्ये तर पडघा गावाचं नावच त्यांनी अल-शाम असं बदलून केलं। हा NIA रिपोर्ट आहे हे बजरंग दल सांगत नाही। त्यामुळे अशा अंतर्गत सुद्धा कारवाया चालू आहेत। तुम्ही विचारात घ्या ज्या अफजल गुरुला फाशी दिली त्याच्या फाशीच्या त्याचा जो एक त्याच्या मैतीचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये लाखो मुस्लिम येतात म्हणजे या समाजाला देश महत्वाचा आहे की धर्म महत्वाचा आहे। त्याच्यानंतर आपल्या मुंबईतली घटना आहे जेव्हा 1992चे बॉम्बलास्ट झाले त्याच्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन हा जेव्हा माहीम मध्ये त्याच्या फाशीनंतर त्याची एक अंत्ययात्रा काढली गेली त्याच्यामध्ये लाखो मुसलमान होते। इथल्या हिंदूला राष्ट्रप्रथम आहे परंतु इथला जो मुस्लिम समाज आहे त्याला राष्ट्रप्रथम आहे की त्याचा धर्म प्रथम आहे हे या घटनांवरून कळते। त्यामुळे हा जो रोष आहे हा आपल्या बजरंग दलाच्या वतीने ते रोष व्यक्त करण्यात आला आहे। याचं एक निवेदन सुद्धा आम्ही राष्ट्रपतींना आमच्या जिल्हाधिकारी महोदयांकडून पाठवणार आहोत आणि पाठपुरावा करणार आहोत की ह्या सगळ्या ज्या देशांतर्गत सुद्धा काही आतंकवादी आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे।